नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मिती क्लासेस नाशिक यांच्या ऑनलाईन यूट्यूब फोरमवर आपले हार्दिक स्वागत. आज आपण मॅथ 2 मधील लेक्चर नंबर 4 कंडक्ट करणार आहोत. या लेक्चरमध्ये बेसिकली प्रॅक्टिस सेट 1.2 म्हणजेच पहिलं जे युनिट आहे आपलं त्या पहिल्या युनिटशी रिलेटेड प्रॅक्टिस सेट 1.2 कंडक्ट करणार आहोत. बेसिकली हा प्रॅक्टिस सेट कंडक्ट करण्याच्या आधी तुम्हाला 3 पॅरामीटर माहिती पाहिजे. एक म्हणजे BPT थेरम तुम्हाला माहिती पाहिजे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय सुद्धा म्हणतात. सेकंड नंबर तुम्हाला अँगल बायसेक्टर थेरम माहिती पाहिजे, त्याचा वापर कसा करतात ते माहिती पाहिजे, अँगल बायसेक्टर थेरम. आणि थर्ड म्हणजे प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती पाहिजे. इफ द 3 लाईन्स आर पॅरलल अँड देअर ट्रान्सपोजल, 3 समांतर रेषा आणि त्याची छेदिका. तर बघा, असे 3 पॅरामीटर ज्याला माहीत असतील, जे आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये कंडक्ट केलेले आहेत, त्याला ज्याला याचा तिघांचा वापर करता येईल, ॲप्लिकेशन करता येईल, कोणत्याही ट्रायंगलमध्ये युटिलायझेशन करता येईल, त्याला हा एक्सरसाइज अगदी सोपा जाऊ शकतो. आणि जर या 3 पॅरामीटर माहीत नसतील तर हा एक्सरसाइज सॉल्व करणं डिफिकल्ट आहे, ते लक्षात घ्या. वाटल्यास याच्या आधी परत तुम्ही ती व्हिडिओ बघून मी जे होमवर्कला एक्झाम्पल दिले होते लास्टला, त्याच्या आधी अँगल बायसेक्टर थेरम आणि BPT थेरमचं युटिलायझेशन कसं करतात अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने आपण सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. मागचा व्हिडिओ आहे तुमच्या रेफरन्ससाठी. तर आता बघा, पहिलं जे एक्झाम्पल येतं आहे, तर पहिलं एक्झाम्पल याच्यात आपण इंग्लिशमध्येच एक्झाम्पल घेतलेले आहेत. मराठीत मी त्याला एक्सप्लेन करणार आहे. तुमच्याकडे बुक असेल तुम्ही कन्वर्ट करू शकतात. पहिलं एक्झाम्पल असं आहे की द गिवन बिलो आर द सम ट्रायंगल्स. एक वेगवेगळे ट्रायंगल्स दिलेले, त्रिकोण दिलेला आहे, 1 नंबरला, हा 2 नंबरला, 3 नंबरला. आणि आयडेंटिफाय, त्यांचे लेन्थ दिलेले आहेत, काही लाईन सेगमेंटच्या लेंथ दिलेले आहेत, लांबी दिलेली आहेत. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे PM इज अ बायसेक्टर ऑफ, म्हणजे PM हा बायसेक्टर आहे कोणाचा, अँगल QPR. म्हणजे या तिघांपैकी ठराविक ठिकाणी हा अँगल बायसेक्टर असू शकतो, बरोबर. हा रे PM रे. तर अँगल बायसेक्टर थेरम म्हणजे जे अँगल बायसेक्टर थेरम तुम्ही स्टडी केलेलं आहे, ते अँगल बायसेक्टर थेरमचा हा कॉन्व्हर्स आहे ॲक्च्युली. लक्षात घ्या, कोणत्या केसमध्ये हा बायसेक्टर असेल असा सिम्बॉल दिलेला नाही आहे, बरोबर. आहे किंवा नाही हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला अँगल बायसेक्टर थेरम यूज करायचं आहे. आणि अँगल बायसेक्टर थेरम काय इंडिकेट करतं हे आपण आधीसुद्धा स्टडी केलेलं आहे, लक्षात घ्या. पहिले असेल PQ, जसं तुम्हाला आधीच सांगितलं मी, PQ बाय, मी एकच एक्झाम्पल सॉल्व करणार आहे, लक्षात घ्या. PQ बाय PR हा घ्यायची, रिमेनिंग 2 साइड्स. आणि ज्याला डिवाइड केलेलं आहे ह्या 2 साईडचा रेशो. पण आता आधी PQ घेतलेलं आहे, जे तुम्हाला आधी कोणती लाईन घ्यावी लागेल, QM घ्यावी लागेल, लक्षात घ्या. बरेच विद्यार्थी इथे कन्फ्यूज होऊन जातात. तर आधी PQ घेतली, PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. काही विद्यार्थी MR अपॉन QM घेतील तर ते रॉंग होईल, तर लक्षात घ्या. या ठिकाणी हे अँगल बायसेक्टर थेरम आपण युटिलायझेशन केलेलं आहे. आता आपल्याला माहीत नाही की अँगल बायसेक्टर हे डिवाइड करतायत किंवा नाही, बायसेक्ट करतायत किंवा नाही, पण जर ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर हा रे PM हा याचा बायसेक्टर असेल, कोणाचा, QPRचा. QPR हा जो अँगल दिसतोय याचा तो बायसेक्टर असेल, म्हणजे हा अँगलचा बायसेक्टर असेल. कधी, जेव्हा हा रेशो सॅटिस्फाईड होईल. म्हणजे रेशो सॅटिस्फाईड होणं म्हणजे काय, सपोज याचं उत्तर 2 आलं आणि याचं उत्तर पण 2 आलं तरच हा अँगल बायसेक्टर असेल, नाही तर राहणार नाही. आता मी पहिले एक्झाम्पल आहे ते करून देतो. काही पॉईंटचे एक्झाम्पल आहेत, थोडे डिफिकल्ट जातील, लक्षात घ्या. पॉईंटचा भागाकार कसा करतात, भागाकार करणं किंवा संक्षिप्त रूप देणं गरजेचं असतं. आता मी PQची व्हॅल्यू इथं पुटअप करतो. PQची व्हॅल्यू किती आहे, PQ 7, बरोबर. PRची व्हॅल्यू किती, 3.5.
एक्झॅक्ट डबल आहे म्हणजे रेशो 2 येईल, बरोबर. हा आधी रेशो काढून घेतला तरी चालेल. हा रेशो किती आला तुमचा, PQ/PR हा 2 आला, बरोबर. डिव्हिजन कसं केलं लक्षात घ्या, हा पॉईंट आहे, हा पॉईंट इकडे शिफ्ट केला तरी चालेल, 35 होऊन जाईल आणि 1 0 वाढावं लागेल, 35 दुने 70 असं पण चालेल. QM/MR, QM/MR. आता QMची किंमत किती आहे, QM बघा, PRची व्हॅल्यू 3.5 नाही आहे, तर PRची व्हॅल्यू 3 आहे, आपलं चुकलं आहे. PRची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, त्यामुळे आन्सर आपलं 2 पॉईंट समथिंग येईल. 3 2 6, 1 उरला, 3 3 9, 2.3 येईल किंवा 7/3 पण ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर QM/MR, QMची व्हॅल्यू किती, QM 3.5, बरोबर. आणि MR किती 1.5. हे 2 0 कॅन्सल बी केलं आपण, 15 5 3 15, बस आता बसते म्हणजे 7/3. हा पण 7/3 आला आणि हा पण 7/3 आला, म्हणजे दोघं रेशो जर सेम आले तर याचा अर्थ असा की हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल PQR मध्ये, तर PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. असं स्पष्ट शब्दात लिहायचं तुम्हाला, मराठी मीडियमवाल्यांनी पण तसंच लिहायचं की रेश PM ही कोन QPR चा कोन दुभाजक आहे, असं लिहायचं आहे. आता हे जे रिमेनिंग 2 एक्झाम्पल असतील तर ते 2 एक्झाम्पल आता तुम्हाला करायचे होमवर्कला. लक्षात घ्या स्टेप कशा लिहायच्या आहेत तुम्हाला, अगदी स्टेप बाय स्टेप सोल्युशन लिहायचं आहे. मी जसं सोल्युशन लिहिलेलं आहे ते, त्याच्या आधी पण तुम्हाला काही 1-2 स्टेप असतात, फंडामेंटल स्टेप, की ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रत्येक वेळेस, की ट्रायंगल PQR मध्ये इन ट्रायंगल PQR असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर अशा स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. काय आहे तर इक्वेशन याला 1 देऊ शकतात, याला 2 देऊ शकतात. इक्वेशन 1 इज इक्वल टू इक्वेशन 2 आहे, बरोबर. इक्वेशन 1 इज इक्वल टू इक्वेशन 2 असल्यामुळे दोघं सारखे येतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला दोघं लक्षात ठेवायचे. आता आपण डायरेक्टली एक्झाम्पल नंबर 2 कडे जाणार आहोत, की ते BPT थेरमवर आहे, कॉन्वर्ज ऑफ BPT थेरमवर आहे. कारण सगळ्या बाजू दिलेल्या आहे. PM दिलेलं आहे त्यानं, PM 15 आहे, बरोबर. त्याच्यानंतर PQ दिलेलं आहे, P पासून Q पूर्ण अंतर दिलेलं आहे त्याने 25 मधून 15 गेलं तर येईल तुमचं 10. लक्षात घ्या कसं कॅल्क्युलेट केलं मी. PQ इज इक्वल टू 25 आहे, पण P आणि Q मध्ये M आहे, लक्षात घ्या. Q आणि P मध्ये काय M आहे, Q आणि P मध्ये M आहे, तर लक्षात घ्या. तर या केसमध्ये P आणि Q मध्ये जर M असेल तर PM प्लस MQ इज इक्वल टू PQ असं लिहू शकतात ना. PM प्लस MQ दोघांची बेरीज म्हणजेच काय तुमची PQ. आता अशा पद्धतीने लिहिल्यानंतर PM ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, PM ची व्हॅल्यू 15 आहे. MQ ची माहिती आहे का नाही, ती काढायची होती तुम्हाला, मी डायरेक्ट आन्सर लिहिलं. इज इक्वल टू काय 25 म्हणजे MQ इज इक्वल टू 25 मायनस 15 इज इक्वल टू 10. अशाच पद्धतीने इकडे पण दिलेलं असेल कदाचित. PR 20 आहे आणि NR किती 8 आहे, म्हणजे हे 12 येईल, लक्षात घ्या. त्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत आणि तुम्हाला कॉन्वर्ज यूज करायचं आहे. कॉन्वर्ज काय असतं की जर अँगल बायसेक्टर थेरम तुम्ही इथे युटिलायझेशन केलं आणि अँगल बायसेक्टर थेरम जर युटिलायझेशन करून PN बाय RQ लक्षात घ्या, NR इज इक्वल टू काय यायला हवं इथं PM बाय MQ. असे पॅरामीटर जर तुमचे बरोबर आले, राईट साईड इज इक्वल टू लेफ्ट साईड, तर त्या केसमध्ये तुमची ही जी रेषा असेल NM इज अ पॅरलल टू द RQ. जर नसेल तर याचा अर्थ त्या दोघं रेषा एकमेकांना पॅरलल नसतील, समांतर नसतील. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, लक्षात घ्या. हे बाकीचं एक्झाम्पल तर मी करूनच दिलेलं आहे.
हे होमवर्कला घ्यायचं तुम्हाला, हे पण होमवर्क. तिसरं जे एक्झाम्पल येत असेल, तिसरं एक्झाम्पल हे अगदी सोपं आहे. तर तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये परत तुम्हाला अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेयच वापरायची आणि हा जो एक पॅरामीटर आहे QP हा फाइंड आउट करायचा आहे. अगदी सोपं एक्झाम्पल आहे ते, काही सेकंदाच्या आत तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. पॉईंट येतोय 2.5 लक्षात घ्या. पॉईंटचा भागाकार आणि गुणाकार तुम्हाला करता यायला पाहिजे. तर हीच एक फंडामेंटल आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट येत आहे. पॉईंटचा गुणाकार आणि भागाकार तुम्हाला करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत अँगल बाय सेक्टर थेरम विथ युटिलायझेशन करायचं सिम्पली, आणि जी रिमेनिंग साईड असेल ती तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. तर अँगल बाय सेक्टर थेरम, सॉरी मी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बोललो, तर इथे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय न वापरता अँगल बाय सेक्टर थेरम लक्षात घ्या. अँगल बाय सेक्टर थेरम यूज करायचं आहे. ते कसं यूज करतात ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 4ला जर तुम्ही गेले तर एक्झाम्पल नंबर 4मध्ये थोडंसं प्रूव्ह दॅटचं एक्झाम्पल आहे. अगदी 2 लाईनमध्ये तुम्ही एक्झाम्पल कॅल्क्युलेट करू शकतात. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे काय, त्याचे स्टेप पण लिहून देतो, वाटल्यास एक्झाम्पल सॉल्व करून देतो तुम्हाला. तर सर्वात पहिले हा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये A पासून P पासून Q बघा, APQ किती आहे, A पासून P पासून Q किती आहे, 60 आहे बरोबर. तर हा काय आहे तुमचा कॉन्ग्रुअंट आहे बरोबर. A पासून B पासून C पर्यंत, याबद्दल कोणाला डाऊट नाही आहे. अकॉर्डिंग टू द डायग्राम दोघं 60-60 दिलेले आहेत, 60-60. याचाच अर्थ काय असतो, जेव्हा दोन ट्रायंगल एकरूप असतात म्हणजे सेगमेंट हा जो PQ तुम्हाला दिसतोय, PQ हा PQ आणि हा BC, ते या दोघं सेगमेंट बरोबर, हे दोघं एकमेकांना पॅरलल असतील त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट म्हणतो. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ते तर शॉर्ट फॉर्म मी लिहून देतो, तर तुम्ही फुल फॉर्ममध्ये लिहायचं. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट बरोबर. संगत कोणाची ही एक टेस्ट आहे, कसोटी आहे. जर सारखे असतील तर त्या केसमध्ये या दोघं ज्या रेषा असतात तर त्या एकमेकांना समांतर असतात, ते लक्षात घ्या. आता हे दोन जर लाईन एकमेकांना पॅरलल असतील तर तुम्ही हे BPT थेरमनुसार लिहू शकता. देअरफॉर अकॉर्डिंग टू द BPT थेरम, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन. तर बघा, मॅथ 2ची हीच एक विशेषता आहे की काही एक्झाम्पल खूप सोपे आणि खूप छोटेसे असतात. 3च लाईन आहे त्याच्यामध्ये, डिटेलमध्ये मी लिहून दिलं याच्यामध्ये. याच्या पलीकडे काहीच नाही आहे, फक्त इथे लिहित असताना BPT लिहायचं, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. तर अशा पद्धतीने अगदी शॉर्टकटमध्ये काही एक्झाम्पल असतात. तर ते 2 एक्झाम्पल जर तुम्ही काळजीपूर्वक बघितले तर तुम्ही ते सॉल्व करू शकतात, आरामात ते एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. तर आता आपण जाणार आहोत एक्झाम्पल नंबर 5कडे. आता एक्झाम्पल नंबर जे 5 तुम्हाला दिसतंय ते एक्झाम्पल नंबर 5मध्ये ज्या 3 लाईन होत्या तुमच्या, 3 रेषा, त्याला आपण म्हणतो प्रॉपर्टी ऑफ द 3 पॅरलल लाईन्स. प्रॉपर्टी ऑफ द 3 पॅरलल लाईन्समध्ये AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC हे वापरायचं. तर याच्यात काय पॅरामीटर आहेत तुम्हाला जे शोधायचे ते तोच पॅरामीटर अननोन राहील, बाकीचे सगळे पॅरामीटर तुम्हाला माहिती. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC, जे तुम्हाला शोधायचं आहे ते लिहायचं आणि इथे लिहायचं स्पष्ट शब्दात, प्रॉपर्टी ऑफ द 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सपोजल्स लिहायचं. प्रॉपर्टी जसं 3 नंबरची प्रॉपर्टी आपण एक्सप्लेन केलेली होती प्रॉपर्टी, आणि 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म असं लिहिलं तरी चालेल. आणि अगदी काही सेकंदात तुम्ही BQची व्हॅल्यू काढू शकतात. एक्झाम्पल नंबर 5 इज देअर. आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 तर अगदी सोपं आहे. QP काढायचं आहे तुम्हाला. सेम इन्फॉर्मेशन इज गिवन. अँगल बाय सेक्टर थेरम तुम्हाला वापरायचं आहे. कोनदुभाजकाचे प्रमेय वापरायचे. त्याच्यामध्ये तुम्ही परत कोनदुभाजकाचे प्रमेय वापरत असताना कसं यूज करतात मी आधी सांगितलं आहे. NM अपॉन NP इज इक्वल टू MQ अपॉन QP यूज करायचं, आणि जे अननोन पॅरामीटर असतील X म्हणून ते काढून घ्यायचं.
नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते 8 नंबरचं, तर ते एक्झाम्पल 7 नंबरचं एक्झाम्पल. 7 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये पण प्रॉपर्टी आताच आपण बघितलं, 3 समांतर रेषा आहेत तिथे दिलेल्या, त्यामुळे तुम्हाला परत ती प्रॉपर्टी वापरायची. BD अपॉन DF इज इक्वल टू AC अपॉन CE, आणि काही सेकंदात तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकतात. जे 8 नंबरचं एक्झाम्पल आहे, तर 8 नंबर एक्झाम्पलमध्ये LT काढायचं आहे. बघा इथं सुद्धा अँगल बायसेक्टर थेरमच तुम्हाला वापरायचं आहे. लक्षात घ्या किती सोपे एक्झाम्पल, सगळे एक्झाम्पल सोपे येतात. तर तुम्हाला ते माहिती पाहिजे. ML अपॉन MN म्हणजे रिमेनिंग टू साईड्स इज इक्वल टू LT अपॉन TN. याच्यात व्हॅल्यू टाकून द्यायच्या, पुटअप करून घ्यायच्या. ML किती आहे, ML किंवा LM 6. हे बघा LM किंवा ML 6च राहील. MN 10. LT किती आहे माहीत नाही, X मानतो मी त्याला, आणि हा 8 तिकडे मल्टिप्लाय, तिकडे गेल्यानंतर डिवाइड आहे, तिकडे गेल्यानंतर काय मल्टिप्लाय होईल. X ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. बरोबर, 8 × 48 डिवाइड बाय 10 म्हणजे तुमचा आन्सर येईल 4.8. ते आन्सर आहे 4.8 युनिट्स. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 9 आपण बघणार आहोत की 9 एक्झाम्पलमध्ये आता एक्सचं एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्स एक्झाम्पल दिल्यानंतर एक गोष्ट इथं क्लिअर होते की जेव्हा एक्स एक्झाम्पल दिलेलं असेल तर त्याच्यात तुम्हाला परत अँगल बायसेक्टर थेरम यूज करायचं आहे. आणि अँगल बायसेक्टर थेरम यूज केल्यानंतर त्याच्यात फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. बघा सोपं एक्झाम्पल आहे. AB म्हणजे रिमेनिंग टू साईड्स मी टाकतो, किंवा BA पण लिहू शकता तुम्ही. आणि इथे BC रिमेनिंग टू साईड्स इज इक्वल टू, जेव्हा AB तुम्ही घेतायत मग वरती ADच घेणं गरजेचं आहे. AD आपण काय घ्यावं लागेल तुम्हाला, DC. याच्यात फक्त तुम्हाला याच्या व्हॅल्यू X म्हणून पुटअप करायचे आहेत. AB ची व्हॅल्यू किती आहे, X आहे. BC ची व्हॅल्यू काय दिसते तुम्हाला, X+5 दिसते. त्याच्यानंतर AD ची व्हॅल्यू काय दिसते, परत X-2 दिसते. X-2 दिसते, बरोबर. बघा आणि काय उरलं तुमचं, DC ची व्हॅल्यू काय दिसते, X+2. त्याच्यानंतर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला करता येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन हा X आहे. ही टर्म इकडं मल्टिप्लाय डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होईल, बरोबर. या दोघं टर्म एकमेकांना मल्टिप्लाय होते, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता ब्रॅकेटच्या बाहेर दिलेल्या व्हॅल्यू ब्रॅकेटला कशा मल्टिप्लाय करतात आपण 9th स्टँडर्डला स्टडी केलेलंच आहे. X × X, या Xने या Xला मल्टिप्लाय केलं, X² आला, बरोबर. या Xने या 2ला मल्टिप्लाय केलं, 2X आला. आता बघा इथे थोडंसं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल म्हणता येईल त्याला. बघा ब्रॅकेट पहिल्या नंबरला मल्टिप्लाय केलं X², पहिल्यानं दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं 5X, प्लस येईल, दोघं प्लस. आता दुसऱ्याने पहिल्याला मल्टिप्लाय -2X, आणि इथे काय येईल -10. आता याच्यात थोडं x² तर कटच होणार, इकडे प्लस आहे, इकडे मायनस गेलं तर कट होऊन जाईल. आता 5X 2X इकडे प्लस आहे, बरोबर. 2X इथं प्लस आहे. आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू. 2X as it is, 5 - 2 3X -10, राईट. आता 3X इकडे गेल्यानंतर किंवा सिंपल 10 इकडे प्लस इकडे गेल्यावर मायनस, इकडे गेल्यावर प्लस होईल, प्लसचा मायनस होईल, 3X - 2X, 3तून 2 गेले म्हणजे X किती आला 10. तर X ची व्हॅल्यू तुम्ही शोधलेली 10. त्याने तेच सांगितलं, व्हॉट इज ऑफ व्हॅल्यू ऑफ द X
लक्षात घ्या 9च्या काही टेक्नॉलॉजीज तुम्हाला इथे यूज करायच्या आहेत. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. 10 नंबरचं एक्झाम्पल आहे, थोडंसं फिल इन द बँक तुम्हाला करायचं आहे. याच्यावर तुम्हाला लक्षात येईल कोणता त्रिकोण घेतला आहे. एक्स डी ई घेतलेला आहे. एक्स डी आणि ई. मग लक्षात घ्या एक्स डी असा तिरकस त्रिकोण आलेला आहे. असा एक्झाम्पल काळजीपूर्वक बघा. असा त्रिकोण आलेला आहे. हा पी आहे, हा एक्स आहे, हा डी आहे, त्याच्यानंतर हा ई आहे, हा कसं बघा एक्स पी अपॉन काय येईल बघा. त्याच्या खाली काय दिसते तुम्हाला. एक्स पी अपॉन काय येईल. काय येईल एक्स पी अपॉन. बघा एक्स पी अपॉन हा पी डी. सर पी डी इकडची बाजू एक्स हा काय घेतलाय आपण क्यू. एक्स क्यू अपॉन क्यू. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. त्याला म्हणतो आपण प्रमाणाचं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता एक्स ई एफ हा तुम्हाला दिसतोय आणि एक्स ई एफ दिसल्यानंतर जर तुम्हाला परत इथं एक थेरम यूज करायचं. आता क्यू आर इज इक्वल टू ई एफ, सॉरी पॅरलल टू काय आहे गिवन आहे ना. ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं गिवन वगैरे. गिवन पक्ष म्हणायचं, दिलेलं म्हणायचं मराठी मीडियमवाल्याने. आता हे दोघं पण असतील. आता हा त्रिकोण घ्यायचा बरं का, ट्रायंगल ई एक्स ई एफ. आता बघा मी याला सेपरेट काढून देतो तुमच्यासाठी. एक्स ई एफ मध्ये काय क्यू आणि आर. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय यूज करता यायला हवं. अगदी सिम्पल. आणि त्याच टेक्निक इथे वापरायचं तुम्हाला. इथे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं आहे आणि इक्वेशन 1 आणि 2 याच्यावरून तुम्ही इथे प्रूव्ह करू शकता. बरोबर, कारण त्याची एक बाजू सारखी आहे. क्यू आर आता इथे वापरू शकता. एक्स क्यू अपॉन क्यू ई, एक्स क्यू अपॉन क्यू ई. बघा एक्स क्यू अपॉन क्यू ई, एक्स आर अपॉन आर एफ. इथून पण बघितलं तुम्ही एक्स क्यू अपॉन क्यू ई आणि एक्स आर अपॉन आर एफ. आता स्ट्रेट होता, थोडा इन्क्लाइन ट्रायंगल होता, त्यामुळे आपण त्याला सेपरेट काढून घेतलं. याला आपण बीपीटीच म्हणतो ना. तेच लिहायचं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. इथं मराठी मीडियमवाल्यांनी पण तेच लिहायचं काय मराठीत दिलेलं. आता दोन जर बघितले की याची ही जी बाजू तुम्हाला दिसते ही आणि ही बाजू सारखीच आहे 1 आणि 2चं. याचा अर्थ एक्स पी अपॉन पी क्यू इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. म्हणजेच हे जे रिमेनिंग तुम्हाला दिसते लाईन पी आर, तर पी आर इज अ पॅरलल टू द डी एफ. अशा पद्धतीने 11 नंबरचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकतात. आता प्रूव्ह दॅटचं आहे हॉट एक्झाम्पल याला म्हणतात. खूप लॉजिक इथं यूज करावं लागतं. जसं तुम्ही एक्झाम्पल नंबर 1 पासून पुढे जातात तसं लॉजिक हे वाढत जातं. आणि लॉजिक पण वाढत गेलं तरी काही त्याच्यामध्ये एवढं अवघड काम नाही आहे की ट्रायंगल ABC म्हणतोय तो. तुम्हाला ट्रायंगल दिलेला नाही आहे. पण आता तुम्हाला दिलेला पण नसला तरी तुम्ही काढू शकतात ना ट्रायंगल ABC. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करावं लागतात हॉट क्वेश्चनमध्ये बेसिकली. आता BD बायसेक्ट, BD लक्षात घ्या, BD बायसेक्ट अँगल ABC. आता ABCला BD बायसेक्ट करतोय हे तुम्हाला इथे क्लिअर मेन्शन होतोय. BD डी घेतला आपण. आणि CE बायसेक्ट करतोय ACE ला. बघा ACE म्हणजे बायसेक्ट कसा करतोय हे पण तुम्हाला समजायला पाहिजे. ACE ला हा E बायसेक्ट करतोय
इथे ई आणि इथे डी आहे. इफ द सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ ए सी, म्हणजे दोघं समरूप आहेत. ए बी आणि ए सी कुठे गेला, ए बी आणि ए सी म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल. देन प्रूव्ह ई डी इज इक्वल टू बी सी, म्हणजे ई आणि डी तुम्हाला जॉईन करायचं आहे. ई डी इज इक्वल टू बी सी तुम्हाला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. आता बघा अँगल बाय सेक्टर थेरम तुम्हाला दोन यूज करायचे इथे सिम्पली. पहिले म्हणजे इथं अँगल बाय सेक्टर थेरम यूज करायचं. बघा लक्षात घ्या, दोन अँगल बाय सेक्टर थेरम यूज केले का लगेच आन्सर निघाल तुमचं. आता बघा मी फक्त एवढीच हीच कंडिशनचा विचार करतो, लक्षात घ्या. आता अँगल बाय सेक्टर थेरम कोणी पण यूज करू शकतं. काय आहे पहिली कंडिशन, ए बी घेऊ आपण, ए बी अपॉन, बघा ए बी अपॉन, हा ए बी अपॉन बी सी. समोरच्या दोन बाजू घेऊ शकतात तुम्ही. आता तुम्हाला माहिती आहे अँगल बाय सेक्टर कसं यूज करतात. ए डी अपॉन डी सी, बरोबर. आता याला प्रॉपर्टी ऑफ अँगल थेरम म्हणायचं, याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊन द्यायचं. आणि दुसऱ्या केसमध्ये आता असं अँगल बाय सेक्टर थेरम यूज करायचं. आता बघा आता कसं यूज करता येईल तुम्हाला. ए सी, दोन उरलेल्या बाजू आता ए सी आहेत आणि दुसरी बाजू जी तुम्हाला दिसते ती बी सी, बरोबर. या दोन उरलेल्या आहेत ना, ए सी, ए पासून सी आणि बी पासून सी, या दोन बाजू उरलेल्या आहेत. इज इक्वल टू, आता इथं अँगल बाय सेक्टर थेरम आपण यूज करतोय. या दोन बाजू परत ज्याला बायसेक्ट केलेलं आहे, ए आणि बी, ए आणि बीई. बघा ए अपॉन बीई, दोन गोष्टी आपण क्लिअर केल्या इथं. आणि याला आपण सेकंड नंबर दिला आणि इथे लिहायचं आहे परत अँगल बाय सेक्टर थेरम. आता ए बी इज इक्वल टू काय दिसते तुम्हाला, ए सी हे दिलेलं आहे ना. ए बी इज इक्वल टू काय दिलेलं आहे, ए सी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे ए सीच्या ऐवजी मी काय टाकू शकतो, ए बी टाकू शकतो ना. बघा नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये जर मी इथं ए बी टाकलं, का टाकलं आपण ए सीच्या ऐवजी ए बी, कारण ते दोघं सारखे आहेत त्यामुळं. आता ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी काय झालं तुमचं, सारखं झालं. जेव्हा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मधल्या एका बाजू जर सारखी झाली, याच्याच अर्थ ए डी अपॉन डी सी आणि ए अपॉन बी काय झालं, परत सारखं झालं. याच्याबद्दल कोणाला डाऊट नाही. तर बघा कोणत्या इक्वेशनच्या जर एक बाजू तरी सारखी झाली तर दुसऱ्या बाजू पण सारख्या असतात. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून आपण सांगू शकतो की ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए अपॉन बी. तर आणि तरच सांगू शकतो जर दोघांच्या एका बाजू सारख्या असतील तर. आता इथे ए सी अपॉन बी सी होती, पण आपण ए सी इज इक्वल टू बी सी पुटअप केलं, किंवा इथं पण करू शकता, ए बीच्या ऐवजी तुम्ही ए सी पुटअप करू शकता. या केसमध्ये एक बाजू सारखी झाली त्यामुळे रिमेनिंग दोन बाजू पण सारख्या झाल्या. याला आपण इक्वेशन नंबर 3 पण म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर ज्या केसमध्ये ए डी अपॉन डी सी आणि ए अपॉन बी ई जर तुमचं असेल तर याचा अर्थ काय, ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए अपॉन बी ई, म्हणजे हे तुमचा व्यत्यास आहे, कॉन्व्हर्ज आहे, बरोबर. कॉन्व्हर्ज असेल तर काय असतं की याच्यावरून तुम्ही सांगू शकतात की ई डी इज अ पॅरलल टू द बी सी. इथे क्लिअर शब्दात लिहायचं का तुम्ही हे लिहू शकतात, इट इज अ कॉन्व्हर्ज ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर बघा अगदी सिंपल असे सगळे एक्सरसाइज होते. एक्सरसाइजमधले आपण मोस्टली सगळेच एक्झाम्पल बघितलेले आहेत. काही एक्झाम्पल जे असतील तर सगळे एक्झाम्पल तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करायचे आहेत. होमवर्कमध्ये तुम्हाला जे सॉल्व करून दिलेले असतील ते एक्झाम्पल पण, आणि जे एक्झाम्पल अजिबात सॉल्व करून दिलेले नाहीत ते एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला लिहायचे. परत एक्झाम्पल शॉर्टकटमध्ये पण सॉल्व केलेले आहेत. पण आता ॲज अ 10th स्टँडर्ड स्टुडंट तुम्ही लॉजिक वापरायचं. इथं असं का लिहिलं तर इथे ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे, बरोबर. अशा सगळ्या ज्या टर्मिनॉलॉजी असतील त्या टर्मिनॉलॉजी युटिलायझेशन करून प्रॅक्टिस सेट 1.2 अगदी क्लिअर आणि व्यवस्थित नोटबुकवर सॉल्व करायचं आहे, लक्षात ठेवा.